सो क्यूट आजी. आलात का सगळे? कसे आहात? मी एकदम मस्त, बोल्ड, ब्युटिफुल, हॉट. आणि तुम्ही? मले काय धाड भरली. नाही मी एकदम टकट. मी तुम्हाला सांगतो, फक्त ना म्हणजे ही पाय आहे ना त्याच्या पोटरीनं अशी कुरकुर कुरकुर करते. पण त्याला असा बाम लावून गप केलंय. रेस तुम्ही सुरू करा. क्या बात आहे आजोबा, तुमचा हा जो उत्साह आहे ना मला जाम आवडतो. उगाच नाही मी आपल्या ओल्ड एज होमचं नाव ओल्ड टायगर्स असं ठेवलंय. माय टायगर्स आर रेडी. टायगर्स पिसाटले. क्या बात आहे. यही चाहिए. तर दरवर्षीप्रमाणे आपल्या ओल्ड टायगर्स या ओल्ड एज होमच्या वार्षिक स्पोर्ट्स डे मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि या स्पोर्ट्स डेच्या निमित्ताने आपण जी रेस ठेवली आहे त्याला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आपले प्रमुख पाहुणे सुद्धा इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. ज्येष्ठ धावपटू प्रभाकर मोरे. अरे बापरे, हे कुठचे धावपट्टू, हे तर धावपडू. आजी मला वाटलं कुणीतरी तरणा बाण असं येईल ग. मला वाटलं असं हिरवळ वगैरे येईल. हे मी लाळ शेवाळ. काय बोलता? काय वय किती? येते तू. 82 गुडघे आहेत ना ते फार कामात गुडघे कामात न गेले तरी 82 याचा भाड्यानं पंचबरम करतात. बरं 82 म्हटल्यावर मी जर आले तर होणार काय? गुडघे तर गेलेत कामात. उगाच आपलं काहीतरी. मग कसे बोलतात? काय बोलता? आपले पाहुणे आहेत ना ते. शेवाळ मेल. घ्या ना पटकन पोझिशन. तिकडे ती दोरी आहे ना. करेक्ट आजी, ती लाईन आहे ना त्या लाईन पर्यंत आपल्याला पोहोचायचंय. ओके, दिसली सगळ्यांना लाईन? दिसली. दिसली. करेक्ट. चलो चान्स घ्या सगळ्यांनी. पायाचा पुढे एक पाय पुढे, एक पाय मागे. हे बाबा ये ना रे. हे पाय घे पुढे. करेक्ट. चला हात मोरे सर. या बाईने धक्का दिला, नाही तुम्ही जवळ जवळ मला अशी जमली होती. मला तर पूर्ण जमली होती, पण या बाईनं ना चुकून झालं ना. चुकून झालं केलं का? नाही आजी, मुद्दामून नाही, चुकून झालं की नाही आजोबा. चला परत स्टार्ट करा. चला लांबू बरं. हा लांब प्लीज, लांब राहा. एक पाय पुढे, एक पाय मागे. धक्का मारते बरं काय. नाही चला स्टान्स घ्या. रेडी, स्टान्स घ्या. विराट झेंडा आण रे. झेंडा नको. मग झेंडा नको, गोळी झाडूया. वर हवेत गोळी झाडूया. म्हणजे आमच्या काळात आहे का नाही, म्हणजे रेस साठी ना गोळ्या झाडायच्या. मला माहिती आहे. मी तुम्हाला सांगतो ना, असा ठो केला की पळायचा. करेक्ट, म्हणजे करेक्ट. 40 वर्षापूर्वी आहे ना, म्हणजे मी इजिप्त मध्ये आपल्या देशाकडून रेस खेळायला गेलो होतो. ते काय झालं, म्हणजे माझं रनिंग बघून तिथल्या लोकांनी ही रेस मध्ये वापरलेली बंदूक त्यांनी मला भेट दिली. तशी आहे 40 वर्षापासून. नाही सर, पण ऐका ना, मी काय म्हणते, 40 वर्षापूर्वीची बंदूक आहे ना, नीट चालेल ना? नाही, कसं आहे, म्हणजे आपलं हे यंत्र आहे ना, त्याला वेळेत ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग केली की नीट चालतं. आणि त्याला सर्व्हिसिंग अगदी मागे परफेक्ट केलेली आहे. हे बघा.
आजी काय होते काय पाणी देऊ पाणी अगं अगं तू कालच्या क्रिमिनल मध्ये ठो ऐकला होता ना तो आता आठवला कळ गेली ग छाती आजी छा, नुसतीच कळ गेली मोरे तुमच्या बंदुकीत काही दमच नाही काय झालं? नुसतीच कळ गेली आता जोरात ठोकरा ही गेली पाहिजे माझ्या जाण्यावर टपलाय हा माणूस पण कदा मी अशी जाणार नाही मला पोचवून मग जाईल तुमची राख आहे ना अशी वावरात उधळेल आणि गाणं म्हणेल माझी शांत रात उल- शांत कोणीच बोलणार नाही परत शांत. एकदा श्वास घ्या किती दम लागलाय तुम्हाला मोठा श्वास घ्या. बसा 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 दोन श्वास मिनिटं घ्या. बसा मोठा श्वास घ्या हा आपलं मी गंमत केली एवढं काय घेता येतोय काय श्वास जमतोय कमी देऊ अहो मी अगदी समुद्राच्या किनाऱ्यावरती लोक बुडतात का नाही तरुण तरुण बुडतात मुली, मुली, हा. मुली बुडतात का नाही त्यांना मी तोंडाने श्वास देत होतो रक्षक न मी म्हणूनच आता श्वास कमी झाला नाही नाही, हसा हसा नाही तुम्ही हसा पण रेस तर मी जिंकणार बघू सुरू तर करा आता तुम्ही ठोक केला ना की मी रेस जिंकणार ठोक करून आणि टॉक करून चॅम्पियन उडवणार पोरीन बरोबर कदम ते चॅम्पियन कार रेस मध्ये असते ना हे पडाच्या रेस मध्ये नसते ना हो मेश्रा ही रेस पळाची आहे पडाची नाहीये नाही ते पडाचीच आहे नाही पळायची रेस आहे पळायची आमच्या विदर्भात पडाचीच म्हणतात हे मग पडाचीला काय म्हणतात पडाचीले बी पडाचीच म्हणतात तुम्ही जाऊ द्या ते पोझिशन घ्या पहिले. चला 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 पटकन पोझिशन घ्या पोझिशन घ्या पोझिशन घ्या मी 1 2 3 म्हंटल की सर तुम्ही चाप ओढा आणि बंदुकीचा ठो झाला की रेस सुरू ओके सगळं रेडी ऑन युअर मार्क गेट सेट 1 2 3 ये बात मिश्रा माझोबा आधीच हरले ते मी दरवाकडे चालले मिश्रा माझोबा इकडे ये बात आठवी तटीचा सामना सुरू झालेला आहे आणि आता कोण जिंकणार आणि कोण हरणार यात आपण बघणार आहोत वा 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 विशाखा आजींचा जो काही स्पीड आहे क्या बात कदम आजोबा पुढे चाललेले आहेत पण आणि 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 कोण जवळ जाणार लाईन पार तिकडे आहे अजून आपल्याला खूप पल्ला काढायचा आहे Come on! ये बात! ज्याचा कुठलाही अवयव त्या लाईनला क्रॉस करेल किंवा लाईनला टच करेल तो होणार आहे आपला अंतिम विजेता Yeah! कुठलाही अवयव हो 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 आजी हे कसे जिंकले नाही नाही रे. ते काय तर लाईन तर दूर आहे ना तुम्ही कसे नाही या काय म्हणाल्या बाबा कुठलाही अवयव लाईनीला टच झाला की तो माणूस मग मी जिंकले असं नसतं ना आजी नाही, पण ही फेकायची शर्यत आहे का ही धावायची शर्यत आहे? नाही तो चोप्रा नाही का त्यांनी नाही का भाला फेकून गोल्ड मेडल मिळवलं मग मी कवळी फेकली तो काय बिघडलं आजी तर भाला फेकची रेस होती ना कबड्डी फेकची रेस आहे काय नाही ना हे पडाची रेस आहे ना मी जिंकले मला नाही, नाही. नाही,